नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. मैत्रिणी, जर तुम्ही शोधत असाल नवीन आणि युनिक ब्लाऊज डिझाईन तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा. चला मग तुमचा जास्त वेळ नाही घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. पूर्ण उंची घेतली 13.5 इंच, घडी घ्यायची आहे 9.5ची, त्याच्यासाठी 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंड्याची उंची घ्यायची. हा बॉक्स तयार करायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंड्याचा आकार द्यायचा. गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि इथे सुद्धा हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. इथे आपल्याला असा पंचकोनी गळ्याचा आकार द्यायचा आहे. तर पहिली ही रेष मारून घ्यायची, इथे थोडासा असा आकार द्यायचा आणि थोडा रेषेच्या मध्ये जाऊन वरती आकार कंप्लीट करायचा. मोंड्याचा आकार जो दिला तो कट करायचा, गळ्याचा आकारसुद्धा कट करायचा. आपल्याला इथे कॅनव्हास नाही लावायचं आहे आणि ज्याला डायरेक्ट जमत नाही ना त्यांनी कॅनव्हास लावलं तरी चालेल. ब्लाऊज पीस घ्यायचा, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं. मोंड्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा आणि गळ्याच्या बाजूने सुद्धा थोडासा कपडा कट करून घ्यायचा. पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं. पीसची सरळ बाजू आपल्याकडे करायची आणि त्याच्यावरती अस्तर ठेवून हे पिन्हा लावून घ्यायचे आहे आणि बरोबर 1/2 इंच अंतर सोडून गळ्याच्या बाजूनी शिलाई मारून घ्यायची. ज्यांना डायरेक्ट शिलाई मारता येत नाही त्यांनी एक रेष मारून घ्यायची आणि त्या रेषेवरती बरोबर शिलाई मारायची, म्हणजे कुठेच गळ्याचा आकार चुकणार नाही. आता रेषेच्या मधलं ते शिलाईच्या मध्ये जे दिसतोय कपडा तो कट करून घ्यायचा आहे. व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आणि छोटे छोटे कट आपल्याला ह्या गळ्यावरती असे मारून घ्यायचे. कोपऱ्यामध्ये व्यवस्थित मारायचं, म्हणजे व्यवस्थित असं अस्तर आपलं फोल्ड होईल. कट मारून झाले की आपल्याला अस्तर असं मध्ये पलटी करायचं आहे आणि वरतून छान अशी दापटीप आपल्याला इथे द्यायची. दापटीप देताना अगदी व्यवस्थित द्यायची, म्हणजे गळ्याचा आकार हा परफेक्ट येतो. बघा, याप्रमाणे अगदी व्यवस्थित असं हाताने करून आणि मग ही दापटीप आपल्याला पूर्ण करायची आहे. त्याच्यानंतर कपड्याला पलटी करायचं आणि पूर्ण अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. उरलेला कपडा घ्यायचा, कट करून व्यवस्थित असं कट करायचं, म्हणजे छान असं आपली फिनिशिंग दिसते. बघा, याप्रमाणे अगदी व्यवस्थित असं कट करून घेतलं की आपल्याला छान असे दोघंही टक्स मारून घ्यायचे. याप्रमाणे घडी करून इथे पॉईंट टाकायचा, खाली अर्धा इंच पकडायचं, वरती 4.5 उंचीला असे दोघंही टक्स आपल्याला सारखेच मारून घ्यायचे. नंतर पट्टी लावायची आपल्याला. ह्याप्रमाणे पट्टीवरती द्यायची दापटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा. बघा, ह्याप्रमाणे पाठीचा भाग हा तयार झाला की इथं आपल्याला सेंटरला एक अशी रेष मारायची आणि त्याच्यानंतर इथे सुद्धा आपल्याला अशी याप्रमाणे एक आकार देऊन घ्यायचा आहे. हा आकार दिला की ह्या आकारामध्ये आपल्याला ह्या रेषा अशा मारून घ्यायच्या आहे तिरप्या. बघा, ह्याप्रमाणे आपण ह्या रेषा मारून घ्यायच्या आहे. हा आकार असा डार्क करायचा, म्हणजे आपल्याला तो दुसऱ्या बाजूने सुद्धा वटला गेला पाहिजे. असं उमटवून घ्यायचं, इकडनं असं हाताने थोडंसं हे केलं की इकडनं उमटलं जाईल आणि तो पुन्हा आपण असा डार्क करून घ्यायचा आहे. खूप सुंदर आणि सोपी, अगदी सहज तुम्हालाही जमेल अशी डिझाईन आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. आता छान अशी लेस आपल्याला घ्यायची आहे आणि लेस आपल्याला इथून गळ्याची खालची बाजू जी आहे तिथून लावायला सुरू करायची. इथे सेंटरला आलं की इथे एक सुरी टाकायची अगदी छोटीशी, म्हणजे बरोबर ती लेस लागलं जाईल. फक्त इथपर्यंतच ती लेस लावायची. याप्रमाणेच आपल्या हे सगळ्या रेषांवरती लेस लावून घ्यायची. मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा. त्याच्याने तुम्हाला रोज असे छान छान नवीन आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ बघायला मिळेल.
बघा ह्याप्रमाणे अगदी व्यवस्थित आपण ही लेस लावून पूर्ण डिझाईन तयार करायची आहे. जशा रेषा मारल्या तशीच ती लेस लावून घ्यायची, म्हणजे छान अशी डिझाईन आपली तयार होते. त्याच्यानंतर आपल्याला आता इथून गळ्याच्या वरतूनपासून सुरू करायचं आहे लेस लावायला ह्याप्रमाणे. आणि बरोबर हे लेसची जी कड आहे त्याला कवर करत आपल्याला ही लेस पूर्ण खालीपर्यंत लावून घ्यायची. मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. त्याच्याने तुम्हाला रोज असे छान छान नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळेल, तेही अगदी सोप्या पद्धतीमध्ये. बघा ह्याप्रमाणे ह्या बाजूला सुद्धा लेस आपल्याला लावून घ्यायची आहे. लेस आपली लावून झालेली आहे, तिला डबल शिलाई मारून छान अशी फिनिशिंग द्यायची. आता सुंदर असे लटकन आपल्याला बनवायचे आहेत. त्याच्यासाठी घ्यायचे 2 चौकोनी तुकडे आणि नॉड घ्यायची. बघा ह्याप्रमाणे 2 चौकोनी तुकडे घेऊन त्याला आपल्याला असं त्रिकोणमध्ये पकडून आणि शिलाई मारून घ्यायची आहे. जी बंद बाजू आहे त्या बाजूने आपल्याला अशी लेस लावून घ्यायची आहे. जी लेस आपण गळ्यावरती वापरली तीच लेस इथे वापरून सुंदर असं लटकन आपण बनवणार आहे. बघा ह्याप्रमाणे इथे नॉट ठेवायची आणि असं फोल्ड करून एक शिलाई मारून घ्यायची, म्हणजे अगदी कमी वेळात सुंदर असं लटकन आपलं तयार होतं. बघा छान असं लटकन आपलं तयार झालेलं आहे. दोघंही लटकन आपले बनवून झाले की आपल्याला नॉट 2.5 इंच वरतून मोजून दोघंही नॉट जॉईंट करून घ्यायचे आहे. अगदी कमी वेळात आपण सुंदर अशी डिझाईन बनवली. मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. त्याच्याने तुम्हाला रोज अशी छान छान नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळेल. बघू शकता तुम्ही डिझाईनचा फायनल लुक. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ? अगदी छान आणि सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबा. त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.